भिवंडी तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोडाऊन पट्टा आहे आणि जवळजवळ ह्या गोडाऊनमध्ये ग्रामीण भागातील आणि शहरातील 20 लाख लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळतो। आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकप्रतिनिधी हे सततच अधिवेशन आलं की त्यांना आठवते, काही सरकारी जागेवर अनधिकृत गोडाऊन झालेले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, खोटी कागदपत्र सादर करून परवानग्या घेतलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा प्रकारचे प्रश्न किंवा लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडून, त्याचबरोबर काही आगीचं प्रमाण गोडाऊनमध्ये खूप वाढलेलं आहे आणि अनधिकृत गोडाऊन आहेत म्हणून आगीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, अशा प्रकारचे प्रश्न विधानसभेत मांडले गेले। त्याचबरोबर 2023ला आलेला कांदळवनाचा फॉरेस्टचा कायदा, ह्या कायद्याचा आधार घेऊन कांदळवनामध्ये गोडाऊन झालेले आहेत, अशा प्रकारचेही प्रश्न उपस्थित केले गेले। ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मी धन्यवाद देतो। धन्यवाद याच्यासाठी देतो कारण त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाची चिंता आहे, पण ह्याचबरोबर असे प्रश्न उपस्थित करण्याच्या सोबतच या ज्या समस्या आहेत, या समस्या राज्य सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुटल्या जातील असे प्रश्न उपस्थित केले तर लोक निश्चित त्यांना डोक्यावर येतील। उगीचच कोणाला तरी वेठीस धरण्यासाठी जर प्रश्न उपस्थित होत असतील तर हे चुकीचं आहे। सहकार्यानं अपेक्षित आहे भिवंडी तालुका, मी असं निवेदन दिलेलं आहे हे भिवंडी तालुका म्हणजे हे शहरसुद्धा भिवंडी तालुक्यात आहे। मग सरकारी जागेवर अतिक्रमण होऊन वाणिज्याच्या वापरासाठी कोणी जर त्याचा वापर करत असेल आणि पैसे कमवत असेल तर माहिती देताना फक्त ग्रामीण भागाची न देता या भिवंडी शहरामध्येही सरकारी जागेवर काय अतिक्रमण असेल तर त्याचीही माहिती द्यावी। त्या परवानग्या घेतल्यात की नाही, ही खोट्या परवानग्या घेतल्यात किंवा घेतल्याच नसतील तर त्याचीही माहिती द्यावी। म्हणजे राज्य सरकारला उद्याच्या दिवसात पॉलिसी बनवायची असेल तर पूर्ण भिवंडी तालुक्यासाठी बनवता येईल। फक्त ग्रामीण भागाच्या रोजगाराच्या मुळावर येण्याचं काम कोणी करू नये। 20-25 लाख लोकांना रोजगार या ठिकाणी मिळतो। जसं गिरणी कामगारांना देशोधडीला लावलं तसं या भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा विचार आहे का? असं जर असेल तर याच्यासारखं वाईट दुसरं काही नाही। आणि म्हणून आता वाढवण मंदिर आलं, समृद्धी रोड आला, बडोदा एक्सप्रेसवे आला, तिकडनं विरार अलिबाग कॉरिडॉर येतो, बुलेट ट्रेन चाललेली आहे, ह्याच्यामुळे विकासाची ग्रोथ ही अजून झपाट्याने होणार आहे। मग आपण विकासाकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे आणि हा सगळा मुंबईलगतचा पट्टा हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल ह्याचा विचार होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाला असताना या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं की गोडाऊन हे अतिशय गरजेची गोष्ट आहे। देशामध्ये जाणारा माल हा JNPTमधून आला की भिवंडीला डंप होतो आणि इथून सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात जातो। ही व्यवस्था जर कोलमडून पडली तर देशात कुठेही गरजेच्या वस्तू वेळेवर पोहोचू शकणार नाही। म्हणून गोडाऊन आवश्यक आहेत अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये दिली आणि त्यांनी सुतोवाचही केलं। याच्यामध्ये कशा प्रकारची पॉलिसी करून आपल्याला हे गोडाऊन अधिकृत करता येतील ह्या बाबतीतला विचार करायचा आहे। मला आपल्या माध्यमातून समस्त लोकप्रतिनिधींना सुचवायचं आहे, त्याच्यामध्ये मीही आलो। असा अधिवेशन काळात प्रश्न उपस्थित करायचे,
ब्लॅकमेलिंग करायचं, बिल्डर लोकांना ब्लॅकमेल करायचं हे बंद करा. विकास झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा या ठिकाणी अनधिकृत कामं कशी होणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठी काय पॉलिसी आणता येईल का हे प्रश्न विधानसभेत उपस्थित करा. स्पीड न्यूज भारत.